या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना, खास फॅमिली सोबत जेवणाची सोय। हॉटेल आयना, किडवाई चौक, सोलापूर। लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून एक उमेदवार देण्याची घोषणा सकल मराठा समाजाने सोलापुरात केली असून प्रत्यक्षात असे घडल्यास निवडणूक विभागाचा गोंधळ उडणार आहे। एका मतदारसंघात कमीत कमी 400 उमेदवार उभे राहिल्यास प्रत्येकी 25,000 रुपये याप्रमाणे 1 कोटी रुपये डिपॉझिट जमा होणार असले तरी मतदान प्रक्रिया राबविताना अधिकाऱ्यांची देखील दमछाक होणार आहे। विशेष म्हणजे ईव्हीएम ऐवजी मतपेट्यांद्वारे मतदान घ्यावे लागणार आहे। संभाव्य अडचणी लक्षात घेऊन सोलापूर उपजिल्हा निवडणूक कार्यालयाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवून मार्गदर्शन मागविले आहे। सोलापूर व माढा लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक कार्यालयाकडे 10,000 वोटिंग मशीन्स असून जास्तीत जास्त 64 उमेदवार उभे राहिल्यास उपलब्ध मशीनद्वारे निवडणुकीचे नियोजन करता येणार आहे। एक महत्त्वाची बाब म्हणजे निवडणुकीत 384 उमेदवार उभे राहिल्यास ईव्हीएम मशीनवर मतदान प्रक्रिया राबवता येणार आहे। त्यापेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास मतपेट्यांद्वारे मतदान घ्यावे लागणार आहे। 384 पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास काय करणे अपेक्षित आहे या संदर्भात सोलापूर निवडणूक विभागाने निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविले आहे। जिल्हा प्रशासनाने निवडणुकीसाठी 25,000 मनुष्यबळाची नियुक्ती केली आहे। उमेदवाराची भरमसाठ संख्या वाढल्यास मनुष्यबळाची संख्या 50,000वर जाणार आहे। तसेच मतदानासाठी जादा वेळ लागणार आहे। मतपेट्यांद्वारे मतदान झाल्यास मतदानासाठी 15 ते 20 तास वेळ लागणार आहे। तसेच मतमोजणीसाठी देखील नियमितपेक्षा दुप्पट वेळ लागणार आहे। याबाबत अधिकाऱ्यांना नियोजनाची चिंता लागू राहिली आहे। सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना। चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध। एक बार खाओगे तो बार बार आओगे। फॅमिली साठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल। पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आईना मध्ये। सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल आईना टेस्टसाठी एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता किडवाई चौक, सोलापूर। ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख 9975 46 67 20 आणि 7972 05 50 22।